हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार 17 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. अर्णवच्या घरी श्री दत्तगुरूंची पालखी आली आहे आणि या पालखीबरोबर श्री दत्तगुरूंच्या सुवर्ण पादुका सुद्धा आल्या आहेत आणि या पादुकांवर राजेशची वाईट नजर आहे. या पादुका चोरायच्या आणि त्या विकून आपलं सगळं कर्ज फेडायचं असं त्याने ठरवलंय आणि ईश्वरीवर या पादुकांची संपूर्ण जबाबदारी आहे. पण या पादुका चोरी गेल्यानंतर मामीने चक्क ईश्वरीवर चोरीचा आरोप लावलाय. पण अर्णवने ठरवलंय की तो स्वामी महाराज येण्याच्या आधी कोणत्याही परिस्थितीत या सुवर्ण पादुका पुन्हा एकदा शोधून काढणार आणि त्या चोराला आजीसमोर उभं करणार आणि हा चोर म्हणजे राजेश आहे. मग आता अर्णव राजेश हा खरा चोर आहे हे सगळ्यांना सांगणार का? तो त्याचं वचन पूर्ण करू शकेल का? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. मग आजच्या एपिसोडमध्ये नेमकं घडलं तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही दत्तगुरूंच्या सुवर्ण पादुकांची पूजा करत असतात. ईश्वरी या पादुकांची पूजा करते आणि नमस्कार करते. अर्णव हा तसाच हातला हात पकडून उभा असतो. ईश्वरी त्याला इशारा करते की तुम्ही सुद्धा नमस्कार करा. अर्णवला तिचा इशारा समजतो आणि अर्णव या पादुकांना नमस्कार करतो. ईश्वरी ही त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत असते. खरंच ईश्वरी आज खूप सुंदर दिसत असते. अर्णव सुद्धा हँडसम दिसत असतो आणि हे दोघेही एकमेकांकडेच पाहत असतात. या दोघांची पूजा होते आणि मग त्यानंतर राजेश आणि अंजली पुढे येतात. अंजली या सुवर्ण पादुकांची पूजा करत असते. तेव्हा राजेश विचार करतो, अरे वा देवा, खरंच तू देव आहेस. तुला फक्त तुझ्या भक्तांचीच नाही, पुण्यवान लोकांचीच नाही तर माझ्यासारख्या पापी लोकांची सुद्धा किती काळजी आहे. मला पैशांची एवढी गरज असताना तू या सुवर्ण पादुका माझ्या घरी पाठवल्यात. आता मी या सुवर्ण पादुका चोरणार, त्या विकणार आणि त्या बॉसच्या तोंडावर पैसे फेकून मारणार. मी कर्जमुक्त होणार. खरंच तुझी महिमा अपरंपार आहे. मैत्रिणींनो, खरंच राजेश हा किती निर्लज्ज, किती नालायक माणूस आहे. देवाच्याच पादुका चोरण्याचा तो विचार करतोय आणि देवाला धन्यवाद देतोय की त्याच्यासारख्या पापी माणसाला त्याने या सुवर्ण पादुका पाठवून मदत केली आहे, कर्जमुक्तीसाठी मदत केली आहे. तर ईश्वरी ही अर्णवकडे पाहते आणि स्माईल करते. तर अर्णव तिला म्हणतो बहाना. बहाना याचा अर्थ अर्णव हा ईश्वरीला सांगत असतो की आपल्या दोघांचं भांडण झालंय पण तू माझ्याशी बोलायचंय, तुला करमत नाहीये म्हणून जाणून बुजून माझ्याकडे पाहून हसतेस का? ईश्वरीला खूप राग येतो. ती अर्णवकडे पाहून तोंड वाकडं करते आणि समोर पादुकांकडे पाहते आणि पुन्हा एकदा स्माईल करते. या दोघांचे हे एक्सप्रेशन खरंच खूप क्यूट असतात, खूप भारी असतात. या दोघांना असं पाहायला तुम्हाला सुद्धा खूपच मजा येईल. ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं वेगळं सुरू असतं पण राजेशच्या मनात मात्र या पादुका चोरण्याचाच विचार असतो. अंजली या पादुकांची पूजा करते. त्यानंतर राजेश या पादुकांची पूजा करतो, नमस्कार करतो आणि पादुकांवर फुलं ठेवतो, पादुकांना हात लावतो आणि त्याच्या मनात मात्र या पादुका चोरण्याचाच विचार असतो. राजेश आणि अंजली मागे गेल्यानंतर मामा आणि मामी तेथे येतात. हे दोघे सुद्धा भक्तिभावाने या पादुकांची पूजा करतात. ईश्वरी ही अर्णवकडे चोरून चोरून पाहत असते. ती अर्णववर पूर्णपणे फिदा असते. त्यानंतर आकाश पुढे येतो, या पादुकांची पूजा करतो. मग गुरुदत्तांची पालखी घेऊन जी माणसं आलेली असतात ते सुद्धा या पादुकांची पूजा करतात. राजेश हा खूप खुश असतो आणि विचार करतो, घरात एवढी सगळी माणसं आहे, या पादुका कशा चोरायच्या? या पादुका चोरल्या की माझं सगळं टेन्शन संपणार आहे. पण माझ्यावर कोणालाही संशय यायला नको हाच विचार तो करत असतो. तेव्हा आजी पुढे येते आणि या सेवेकऱ्यांना विचारते की तुमचा प्रवास ठीक झाला ना आणि तुम्ही ठीक आहात ना? हे सेवेकरी हो म्हणतात. आजी त्यांना बसायला सांगते. तर राजेश या पादुकांकडेच पाहत असतो आणि या पादुका कशा चोरायच्या, या पादुका चोरून आपलं कर्ज कसं फेडायचं, कसा प्लॅन बनवायचा याचाच विचार करत असतो आणि तेथून निघून जातो. सगळेजण या सेवेकऱ्यांची खूप काळजी घेत असतात. ईश्वरी त्यांच्यासाठी प्रसाद आणते, जो प्रसाद काल रात्रीपासून ती बनवत होती. सेवेकरी हा प्रसाद खातात आणि त्यांना प्रसाद खूप आवडतो. ते ईश्वरीचं कौतुक करतात. खरंच तुमच्या घरात श्री दत्तगुरूंचा जो प्रसाद बनलाय ना तो खूप छान आहे. एवढा चविष्ट प्रसाद आजपर्यंत आम्ही कधीच खाल्ला नव्हता. हे ऐकून ईश्वरी, अर्णव, आजीला खूप आनंद होतो. तर अंजली या सेवेकऱ्यांना सांगते, हा प्रसाद आमच्या घरच्या सुनेने ईश्वरीने बनवलाय, त्यामुळे ईश्वरी खुश होते. सेवेकरी
ईश्वरीचं आणखीनच कौतुक करतात. तर अर्णव हा सगळ्यांना सांगू लागतो, ईश्वरी काल रात्रीपासूनच या प्रसादाची तयारी करत होती, पण ईश्वरी त्याला गप्प बसायला सांगते. अंजलीला समजतं यांचं नक्कीच काहीतरी वेगळं चाललंय. आजी या सेवेकऱ्यांना विचारते, मला असं कळलं होतं की या पादुकांबरोबर पालखीबरोबर आमच्या घरी स्वामी महाराज सुद्धा येणार आहेत, ते कधीपर्यंत पोहोचतील? सेवेकरी सांगतात की स्वामी महाराज येणार आहेत, परंतु ते श्री गुरु दत्तांच्या जन्मस्थळीपासून पायी पायी येत आहे, त्यामुळे त्यांना उद्या संध्याकाळ होईल आणि जेव्हा ते येथे येतील त्यानंतरच पादुकांचा जलाभिषेक करायचा आहे. तुम्ही सगळे खूप नशीबवान आहात की स्वामी महाराजांच्या उपस्थितीमध्ये येथे श्री दत्तगुरूंच्या पादुकांचा जलाभिषेक होणार आहे आणि तुमच्या घरावर श्री दत्तगुरूंची खूप मोठी कृपा आहे, मोठा आशीर्वाद आहे. असं नशीब खूप कमी लोकांना मिळतं. हे ऐकून आजी, ईश्वरी, अंजली घरातील सगळ्यांना आनंद होतो. मामा हे सेवेकरांना सांगतो, चला मागील लॉनमध्ये तुमच्या जेवणाची व्यवस्था केली आहे, आणि तो या सेवेकरांना घेऊन तेथे निघून जातो. आजी खूप खुश असते आणि म्हणते, आज खरंच आपल्या घरामध्ये श्री दत्तगुरूंच्या पालखीचा आणि या चरण पादुकांचं खूप चांगलं स्वागत झालं. सगळं कसं सागर संगीत पार पडलं. तेव्हा अंजली म्हणते, सगळं ईश्वरीने केले, ईश्वरीने खूप छान तयारी केली म्हणून हे शक्य झालं. आजी सुद्धा ईश्वरीकडे हसून पाहते, त्यामुळे ईश्वरीलाही आनंद होतो. अर्णव खुश होतो, तर वल्लरी मात्र तोंड वाकडं करते. त्यानंतर घरातील सगळेजण या पालखीला चरण पादुकांना वंदन करतात. तर ईश्वरी आजीकडे खूप प्रेमाने पाहत असते. आजीने दिलेली जबाबदारी मी पार पाडली म्हणून ईश्वरीला आनंद झालेला असतो. थोड्या वेळानंतर ईश्वरी ही जेथे चरण पादुका ठेवलेले असतात तेथे समईत तेल घालत असते. तेव्हा तिला आठवतं की आजीने सांगितलं होतं की आपल्या घराला हा मान मिळावा, अशी अर्णवच्या आईची सात्विकाची इच्छा होती. सात्विका जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत हा मान आपल्याला मिळाला नाही, परंतु आता हा मान आपल्याला मिळतोय, तर अर्णव आणि ईश्वरीने दोघांनी जोडीने पूजा करायची आहे. त्याच वेळेस आजीने आपल्याला या पालखीची चरण पादुकांची सगळी जबाबदारी दिली होती आणि सगळं काही नीट पार पाडायला सांगितलं होतं. मी आजीने दिलेली जबाबदारी नीट पार पाडली म्हणून ईश्वरी खूप आनंदी असते. त्याच वेळेस आजी तेथे येते आणि ईश्वरीच्या हातामध्ये दुर्वा आणि गोमूत्र देते. ईश्वरी विचारते, आजी हे कशासाठी? तर आजी तिला सांगते, उद्या आपल्या घरी स्वामी महाराज येणार आहेत आणि मग घरामध्ये या चरण पादुकांचा अभिषेक होईल. खूप मोठा सोहळा आहे. उद्या सकाळी 3 वाजता, पहाटे 3 वाजता ब्रह्ममुहूर्त असतो आणि यावेळेस तू सकाळी उठायचंय आणि या गोमूत्राला या दुर्वांच्या साह्याने संपूर्ण घरभर शिंपडायचं. सगळ्यात आधी तू स्वतः शुद्ध व्हायचं आणि मग घराची शुद्धी करायची. ती ईश्वरीला विचारते, तुला पहाटे 3 वाजता उठायला जमेल ना? तर ईश्वरी आजीला सांगते, हो आजी, मी पहाटे 3 वाजता वेळेवर उठेल. सर्वात आधी स्वतः शुद्ध होईल आणि मग संपूर्ण घराची शुद्धी करेल. आजी म्हणते ठीक आहे आणि आजी तेथून निघून जाते. ईश्वरीला खूप आनंद होतो. आज आपण आजीने दिलेली एक जबाबदारी पार पाडली म्हणून आजीने आपल्या दुसरी जबाबदारी सुद्धा दिली आणि मी ही जबाबदारी सुद्धा नीट पार पाडणार असं ती ठरवते. या चरण पादुकांना नमस्कार करते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते. आणि ती रूममध्ये गेल्यानंतर लगेचच राजेश तेथे येतो आणि या सोन्याच्या चरण पादुकांकडे पाहू लागतो आणि चांगलाच खुश होतो. तो विचार करतो, खरंच देवा, तू किती दयाळू आहे. माझ्यासारख्या पापी माणसासाठी या चरण पादुका स्वतः घरी चालत आल्या. आता माझं सगळं कर्ज दूर होणार, माझं सगळं टेन्शन मिटणार, असं म्हणून तो या चरण पादुकांना न्याहाळत राहतो. नंतर त्यांना नमस्कार करतो आणि आपल्या रूममध्ये निघून जातो. ईश्वरी ही पहाटे 3 वाजता उठते, आंघोळ करते, शुद्ध होते. तर अर्णव हा अजून झोपलेलाच असतो. ईश्वरी ही त्याच्याकडे पाहते आणि विचार करते, अर्णव सर, तुम्ही किती क्यूट दिसताय. तुमच्यावर कुणी कितीही रागवलेलं असलं तरी तुमचं हे क्यूट रूप पाहून कुणीही तुमच्यावर भाळेल आणि तुमच्यावरचा राग त्याचा लगेचच नाहीसा होईल. आणि ती अर्णवकडे एकटक प्रेमाने पाहतच राहते. त्यानंतर ती गणूबाप्पा जवळ येते आणि गणूबाप्पाला प्रार्थना करते की अर्णव सरांना बुद्धी दे. आज अर्णव सरांना त्यांच्या मनातील प्रेम आणि माझ्या मनातील प्रेम सुद्धा समजवायला हवं, असं ती गणूबाप्पाला प्रार्थना करते. तर पहाटे 3 वाजता ईश्वरीच नाही तर राजेश सुद्धा झोपेतून उठलेला असतो आणि राजेश हा लपत लपत चरण पादुका चोरण्यासाठी येतो. पण त्याच वेळेस ईश्वरी ही जिन्यावरून खाली उतरते. राजेश तिला पाहतो आणि चांगलाच घाबरतो आणि राजेश हा सोफ्यामागे लपून बसतो. राजेश विचार करतो की ही ईश्वरी येथे काय करते.
मला तर वाटलं होतं पहाटे 3 वाजता सगळे साखर झोपेत असतील, परंतु ही तयार होऊन आलीये. ही माझा प्लॅन फ्लॉप करते की काय? ईश्वरी चरण पादुकांजवळ येते, चरण पादुकांना नमस्कार करते आणि मग आजीने सांगितल्याप्रमाणे या दुर्वा आणि गोमूत्र घेऊन संपूर्ण घरभर शिंपडू लागते. त्यामुळे राजेश चांगलाच घाबरतो. तो सोफ्याच्या मागे लपलेला असतो. आता ही ईश्वरी संपूर्ण घरभर फिरणार. जर तिने मला पाहिलं तर माझा प्लॅन फ्लॉप होईल. माझं काही खरं नाही. त्यामुळे राजेश या सोफ्यामागून त्या सोफ्यामागे, या कपाटामागे असं संपूर्ण घरभर लपत असतो. तर ईश्वरी ही अतिप्रचंड वेगाने संपूर्ण घरभर ही शुद्धी करत असते. त्यामुळे राजेशला वाटतं आता माझं काही खरं नाही. राजेश एखाद्या कुत्र्यासारखा लपत लपत हा एका दरवाजामागे जाऊन लपतो आणि ईश्वरीकडेच पाहत असतो की ईश्वरी कधी एकदाची येथे जाते आणि मी माझ्या चरण पादुका चोरतो. ईश्वरी संपूर्ण घराची शुद्धी करते आणि पुन्हा एकदा या चरण पादुकांना नमस्कार करते. आणि त्याच वेळेस अर्णव हा खाली येतो. अर्णवला पाहून तर राजेश आणखीनच घाबरतो. तर ईश्वरी विचारते, सर तुम्ही एवढ्या लवकर का उठला? जाऊन झोपा. तर अर्णव तिला सांगतो, मला माहित होतं आज तुला पहाटे उठायचंय, त्यासाठी तुला उशीर होऊ नये म्हणून मी अलार्म लावला, पण अलार्मच वाजला नाही म्हणून मी पाहायला आलो की तू उठलीस की नाही. तर ईश्वरी सांगते, सर मी वेळेत उठलीये आणि घराची शुद्धी सुद्धा करून झालीये, काम झालंय. तर अर्णव म्हणतो, ठीक आहे, मी आता काही झोपत नाही, मी तुला मदत करेल. मी फ्रेश होऊन येतो, तोपर्यंत तू माझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनव, बट विदाऊट शुगर. ईश्वरी हो म्हणते. अर्णव हा फ्रेश व्हायला जात असतो, पण त्याच वेळेस राजेशकडून चुकून फ्लॉवर पॉट खाली पडतो. ईश्वरीला तर हा आवाज येत नाही, पण अर्णवला वाटतं की नक्कीच कोणीतरी दरवाजा मागे लपलंय. राजेश चांगलाच घाबरतो. आता आपलं काही खरं नाही म्हणून तो तेथून पळून जातो. अर्णव या दरवाजाजवळ येतो, पण त्याला कुणीच दिसत नाही. ईश्वरी विचारते, काय झालं सर? तर अर्णव म्हणतो, येथे कुणीतरी होतं. ईश्वरी त्याला समजावून सांगते, सर तुमचा भास असेल, तुम्ही जा फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. अर्णव हा रूममध्ये निघून जातो. राजेश तेथेच लपून बसलेला असतो. ईश्वरी अर्णवसाठी ब्लॅक कॉफी बनवते आणि आपल्या रूममध्ये जाते. तेव्हा राजेशला खूप आनंद होतो. हे दोघे आता रूममध्ये गेलेत, लवकर काही येत नाही असं म्हणून तो बाहेर येतो आणि या चरण पादुकांना पाहून चांगलाच खुश होतो. तो या दोन्ही चरण पादुका हातात घेतो. या सोन्याच्या चरण पादुका असतात आणि आता या चरण पादुका आपलं सगळं कर्ज मिटवणार म्हणून तो खुश होतो आणि म्हणतो, या चरण पादुका वेड्या भोळ्या भाळ्या भक्तांसाठी मोठा आशीर्वाद आहे, पण माझ्यासाठी त्या फक्त 24 कॅरेट गोल्ड आहे, जे गोल्ड माझं आयुष्य सोन्याचं बनवणार आहे. असा विचार करून राजेश या पादुकांना नमस्कार करतो आणि या पादुका चोरून तेथून फरार होतो. सकाळ होते, सूर्य उजाडतो. ईश्वरी ही पुन्हा हॉलमध्ये येते, तेव्हा तिला दिसतं की पादुका गायब झाल्या आहेत. ईश्वरीला जबर धक्काच बसतो. तिचा विश्वासच बसत नाही की चरण पादुका, सोन्याच्या पादुका गायब झाल्या आहेत. तिच्या तोंडातून शब्दच फुटत नाही. तिच्या हातात पूजेचं ताट असतं आणि हे ताट खाली पडतं. या आवाजाने घरातील सगळेजण, आजी, अंजली, वल्लरी, राजेश, मामा सगळे तेथे धावत पळत येतात आणि चरण पादुका गायब झाल्यात हे पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. कोणाचाच विश्वास बसत नाही की आपल्या घरातून श्री दत्तगुरूंच्या चरण पादुका गायब झाल्या आहेत, चोरी झाल्या आहेत. राजेश तेथे असतो, पण तो नामानिराळा होतो. मला काहीच माहीत नाही असा आवाहून तो पुढे येतो आणि म्हणतो, अरे देवा, आपल्या चरण पादुका कोठे गायब झाल्यात? असं कसं झालं? कुणी चोरी केल्या? तर कोणाला काय बोलावं ते समजतच नाही. तेव्हा मामी ही चक्क ईश्वरीवरच आरोप लावते की मला माहितीये या पादुका कुणी चोरल्या आहेत. सगळेजण मामीकडे आश्चर्याने पाहतात. तर मामी ही चक्क ईश्वरीवरच आरोप लावते की या चरण पादुका ईश्वरीने चोरल्या आहेत. त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. आधीच ईश्वरी खूप घाबरलेली असते आणि त्यात चरण पादुका चोरल्याचा आरोप झाल्यामुळे ईश्वरीचं अवसानच गळतं. ती खूप घाबरते. मामीने ईश्वरीवर असा चोरीचा आरोप लावला म्हणून घरातील सगळेजण मामीवर खूप चिडतात. पण राजेश मात्र खुश होतो की चोरी त्याने केली आणि सगळा आरोप हा ईश्वरीवरच लागलाय. मैत्रिणींनो, खरंच आजचा एपिसोड खूप भारी होता. एकूणच अर्णवच्या घरातील संपूर्ण वातावरण हे भक्तिमय झालं होतं. श्री दत्तगुरूंची पालखी आणि मग चरण पादुका आणि त्याची सगळ्यांनी केलेली भक्तिभावने पूजा हे पाहताना खूपच भारी वाटलं. परंतु राजेश सारखा राक्षस जोपर्यंत अर्णवच्या घरात आहे तोपर्यंत कोणतीच गोष्ट साधी सोपी होणार नाही एवढं मात्र नक्की. आणि त्याने येथे सुद्धा आपलं कपट कारस्थान केलं आणि या चरण पादुका चोरल्याच.
मग आता राजेश या चरण पादुका चोरल्या आहेत, पण त्याचा प्लॅन यशस्वी होणार का? कारण आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. कारण पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मामी वल्लरी चक्क ईश्वरीवर आरोप लावणार की या सोन्याच्या चरण पादुका तूच चोरल्या आहेत. त्यामुळे ईश्वरीला जबर धक्का बसेल आणि ती रडू लागेल. ती काहीच बोलू शकणार नाही, स्वतःची बाजू मांडू शकणार नाही. राजेश हा मामीला विचारेल की मामी, तुम्ही ईश्वरजींवर का आरोप लावताय? तुम्हाला असं का वाटतंय की ईश्वरीजींनीच या सोन्याच्या पादुका चोरल्या आहेत? तेव्हा मामी चिडून म्हणेल, कारण ईश्वरीला पैशांची गरज होती. ईश्वरीच्या बाबांचं ऑपरेशन करण्यासाठी 8 लाख रुपयांची गरज आहे आणि हे 8 लाख रुपये तिच्या आईबापाकडे नाहीये ना ईश्वरीकडे आहेत. आणि या 8 लाख रुपयांची सोय करण्यासाठीच ईश्वरीने या सोन्याच्या चरण पादुका चोरल्या आहेत आणि त्यातूनच ती पैसे उभे करणार आहे. हे ऐकून घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसेल. ईश्वरी खूप दुःखी होईल, पण त्याच वेळेस अर्णव तेथे येईल. तो ईश्वरीला सावरणार आणि मामीला ठणकावून सांगेल, मामी तोंड सांभाळून बोलायचं. माझी बायको ईश्वरी कधीही चोरी करू शकत नाही. ती या घरची लक्ष्मी आहे. तिच्यावर या सुवर्ण पादुकांची जबाबदारी होती, पण याचा अर्थ असा होत नाही की तिने त्या सुवर्ण पादुका चोरल्यात. त्यामुळे माझ्या बायकोवर असा खोटा आरोप लावायचा नाही. त्यावेळेस आजी ही अर्णवला विचारणार, चिंटू, जर ईश्वरीने या चरण पादुका नाही चोरल्या मग कुणी चोरल्या? आणि आता थोड्याच वेळात स्वामी महाराज येथे येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये या चरण पादुकांचा अभिषेक होणार होता. जर त्यांना हे समजलं तर खूप मोठा गोंधळ होईल. आपल्या घरावर खूप मोठं संकट येईल. तेव्हा अर्णव हा आजीला म्हणेल, आजी, स्वामी महाराज येण्याआधी त्या चरण पादुका मी या घरात परत आणणार आणि जो खरा चोर आहे त्याला सुद्धा तुमच्या समोर आणून उभा करणार. हे ऐकून घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल. तर राजेश मात्र थरथर कापू लागेल. त्याला चांगलीच भीती वाटणार, कारण चरण पादुकांचा खरा चोर तोच आहे. आणि अर्णव इतक्या कॉन्फिडन्सने म्हणतोय की मी स्वामी महाराज येण्याआधी त्या चरण पादुका आणि खरा चोर आजीसमोर उभा करणार. याचा अर्थ अर्णवला समजलं की काय, की आपणच खरे चोर आहोत अशी त्याला भीती वाटणार. तर ईश्वरीला मात्र अर्णवचा खूप अभिमान वाटेल, कारण एवढ्या संकटाच्या काळात सुद्धा अर्णव तिची साथ देतोय. अर्णवने तिची साथ सोडलेली नाहीये. मामीला तर अशाच संधीचा शोध होता जेथे ती ईश्वरीला चोर साबित करू शकेल आणि सगळ्यांसमोर ईश्वरीला त्रास देऊ शकेल. परंतु अर्णव जोपर्यंत आहे तोपर्यंत मामीचा कोणताच प्लॅन यशस्वी होणार नाही, एवढं मात्र नक्की. मग आता अर्णव खरंच राजेशला सगळ्यांसमोर उभं करणार का? तो चोर आहे हे सिद्ध करणार का? फ्रेंड्स, आपल्या सर्वांना माहिती आहे की या श्री दत्तगुरूंच्या सुवर्ण पादुका आहेत. त्या तर अर्णव शोधून काढणारच आणि स्वामी महाराज येण्याआधी या चरण पादुकांची स्थापना तो पुन्हा एकदा घरामध्ये करणार. पण राजेश हा खरा चोर आहे हे जर अर्णवने सगळ्यांना सांगितलं तर मात्र राजेशचे सगळेच काळे कारनामे बाहेर येणार. राजेशने आजपर्यंत काय काय केलंय हे सगळ्यांना त्याला सांगावं लागेल. मग राजेश हा वकील नाहीये. राजेशने राकेश बनून ईश्वरीबरोबर लग्न करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अर्णववर किती वेळ जीवघेणे हल्ले केले हे सगळं सत्यसुद्धा त्याला घरच्यांना सांगावं लागेल. आणि आजपर्यंत अर्णवने राजेशचं सत्य कोणालाच सांगितलं नाहीये. त्याचं मुख्य कारण म्हणजे अंजली आणि तिच्या पोटातलं बाळ. मग आता अर्णवला अंजली आणि तिच्या बाळाची काळजी नाहीये का? तो खरंच राजेशचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार का? या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढील 1 किंवा 2 एपिसोडमध्ये पाहायला मिळतील, एवढं मात्र नक्की. परंतु ही श्री दत्तगुरूंची पालखी आणि सुवर्ण पादुका या एपिसोड नंतर मात्र अर्णव आणि ईश्वरी या दोघांमधील प्रेम आणखीन वाढणार आहे. कारण आजपर्यंत या दोघांनी एकमेकांची अनेकदा साथ दिली आहे. पण जेव्हा अर्णव हा ईश्वरीला निर्दोष सिद्ध करेल, तिच्यासाठी सगळ्यांशी लढणार आणि ईश्वरी ही खरी आहे हे सिद्ध करून दाखवणार, तेव्हा ईश्वरीचं अर्णवबद्दलचं प्रेम हे आणखीनच वाढेल. आणि ईश्वरीला सुद्धा समजणार की अर्णव आपल्यासाठी एवढं करतोय, सगळ्यांसमोर त्याने आपला निर्दोष खरं सिद्ध केलं, याचा अर्थ त्याचं सुद्धा माझ्यावर खूप प्रेम आहे. मग अर्णव आणि ईश्वरीच्या प्रेमासाठी हा एपिसोड खूपच भारी असेल. त्यांचं प्रेम वाढीस लागेल, एवढं मात्र नक्की. तर तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना या मालिकेत पुढे काय घडतंय ते पाहण्यासाठी? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स
तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.